तुमच्या हातामध्ये लेझिम दिसते आणि तुम्ही सर्वजण लेझिम खेळत होतात. लेझिमची आवड आहे. महिला पुरुष लेझिम खेळतात हा एक भाग असतो, परंतु तुम्ही लेझिम खेळतायत आणि तुमच्या सगळ्या साड्या ज्या आहेत एका रंगाच्या आहेत. तुम्ही कुठल्या? नमस्कार, आम्ही तुम्हाला गावच्या श्री रोकडेश्वर महिला लेझिम पथकाच्या सर्व महिला आहोत आणि आम्ही हे एक परंपरा जपण्याचं काम करतोय आणि एक आवड. महिलांना घरकामातून शेतीकामातून स्वतःसाठी वेळ मिळावा. जगात कुठंतरी ही वाटचाल चाललेली आहे नवीन युगाच्या दिशेने. हे आपला इतिहास म्हणा, पुरातन काळाची परंपरा म्हणा, हे सगळं जपण्याचं काम आम्हाला आमच्या ह्या भूमिकेतून करायचं असल्यामुळं आम्ही सर्व महिलांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. आणि आमच्या याच्यामध्ये उत्स्फूर्त करणाऱ्या रेश्मा नानी या म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये पुढाकार घेतात. त्याच्यामुळे आम्हाला सर्व महिलांना त्याच्यातून प्रेरणा भेटते. सुधीर दादा झालं, हिमाद्री दादा झालं, सगळेजण आम्हाला याच्यामध्ये प्रोत्साहन करतात. त्याच्यामुळे आमच्यामध्ये एकजूट निर्माण झालेली आहे. आम्ही ही परंपरा जपण्याचं काम करतोय आणि हे इथं माझे माहेर आहे राजुरी, इथं खेळण्यात येण्याचा उपदेश म्हणजे प्रसिद्ध लोकांनी आम्हाला बोलवलं होतं. त्याच्यासाठी आम्ही आलो आहे. लग्न म्हणा, असं पारंपरिक काही म्हणा किंवा यात्रोत्सव म्हणा, देवस्थानाचं काही कार्य म्हणा, आम्ही आवडीने येतो. हे जे आहे लेझिम जे आहे ते बऱ्यापैकी पुरुष खेळतात, महिला काही खेळत नव्हत्या, पण महिला म्हणून तुम्ही लेझिम खेळताय, मग कसं वाटतं तुम्हाला? आज महिला चंद्रावर गेलेली आहे. त्याच्यामुळं आम्हाला त्याच्यातून पण एक प्रोत्साहन आहे की स्त्री ही काहीही करू शकते, वंश परंपरा ही जपू शकते, चुलही सांभाळू शकते, मुलंही सांभाळू शकते आणि समाजामध्ये नावही करू शकते. तुम्ही लेझिम खेळायला कोणकोणत्या गावामध्ये जाता? आम्ही आजूबाजूच्या सर्वच गावांमध्ये गेलेलो आहे आणि आम्ही प्रख्यात झालेलो आहे. सर्वजण आम्हाला ओळखतात. काही कार्यक्रम असो, रोकडेश्वर लेझिम पथक बोलवाच असं सगळ्यांची मागणी असते आणि आम्ही 2 वर्ष होत आलेत. आम्ही ही परंपरा जपतोय. कौटुंबिक जबाबदाऱ्या महिलेला जास्त असतात पुरुषांपेक्षा, असं सत्यच आहे. आणि ही कौटुंबिक जबाबदारी स्वीकारून लेझिमसाठी तुम्हाला वेळ मिळतो का? हो, मिळतो. कितीही दमलेल्या महिला असो, ही प्रत्येक महिला शेतात काम करणारी आहे, ही चूल मूल सांभाळणारीही आहे आणि समाजात पुढाकार घेणारीही आहे. दिवसभर काम करून संध्याकाळी लेझिमला 9 वाजता प्रॅक्टिसला येणारीही आहे. चूल मूल आज जायचं आहे ना, आज कार्यक्रमाला, आज सकाळी लवकर उठून घरातलं सगळं आवडून ती कार्यक्रमाला उपस्थित राहणार म्हणजे राहणार. एवढी प्रत्येकीमध्ये ती ताकद आहे, ती सहनशक्ती आहे. त्रास हो, पण आपलं आणि हे याच्याच निमित्ताने आज आम्हाला बाहेर पडायला भेटतंय. लेझिम जी आहे ती पारंपरिक कला आहे, पारंपरिक खेळ आहे. लेझिम खेळ हा तुम्ही किती वर्षापासून खेळताय? हा 2 वर्ष झालेत आम्ही. 2 वर्षापासून. आंबीदुमाला गाव हे धार्मिक क्षेत्रामध्ये जे ते परिचित आहे. आंबीदुमाला गावाची धार्मिक परंपरा आहे, तिथल्या लोकांची एक वेगळी आवड आहे. ताई, तुम्ही अगदी रुबाबात फेटा वगैरे बांधलाय, कसं वाटतं हे सगळं? तुम्हाला त्या ताई काही बोलत नाही. ताई, तुमचं नाव ताईंनी घेतलं, तुम्हाला काय वाटतंय लेझिमच्या बाबतीत? आता आमच्या ज्या महिला आहेत तशा पण म्हणजे खूप लाजाळू होत्या. म्हणजे त्यांना अशी भीती वाटायची की समाजात कसं यायचं. पण नंतर म्हणजे विचार असा केला की चला आपण एक उत्साहाने काहीतरी देवाचं एक म्हणजे आपण काय म्हणतो देवाची सेवा, तर ती काहीतरी एक मनोभावे करू. सगळे शेतकरी सगळ्या शेती करून बाहेर येतात, तर तेवढा वेळात वेळ काढून त्या येतात लेझिमसाठी. ठीक आहे, जुनी परंपरा तुम्ही जतन करताय, तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू.